संत महंतांच्या उपस्थितीत गंगा गोदावरी महाआरती। पहिल्या श्रावण सोमवारी भाविकांची मोठी गर्दी। पवित्र गोदावरी नदीच्या तीरावर श्रावण महिन्यातील भक्तिमय वातावरण आणि धार्मिक वातावरणात संजीवनी युवा प्रतिष्ठान कोपरगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या गंगा गोदावरी महाआरतीला पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळाला। संत महंत शिवभक्त आणि कोपरगावकर भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत गोदावरी मातेची महाआरती भक्तिमय वातावरणात पार पडली। संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार विवेक भैया कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी 3 वर्षापूर्वी गंगा गोदावरी आरतीचा उपक्रम सुरू केला। गेल्या 3 वर्षांपासून या उपक्रमाला कोपरगावकर भाविकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून दरवर्षी सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या वाढत आहे। सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी गोदावरी नदीच्या तीरावर महाआरतीसाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेश गिरी महाराज, माजी आमदार स्नेहलताई कोल्हे, आत्मा मालिक केंद्राचे परमानंद गिरी महाराज तसेच राघवेश्वरानंद गिरीजी महाराज, कोपरगाव नगरपालिकेचे नगराध्यक्ष पराग संधान यांच्यासह संत महंत मान्यवर आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाआरतीच्या वेळी हर हर महादेवच्या जय घोषाने गोदावरी नदीचा परिसर दुमदुमून गेला। फटाक्यांची आतिषबाजी आणि भक्तिमय वातावरणामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली। गोदावरी नदीवरील छोट्या पुलावरही भाविकांची गर्दी पाहायला मिळाली। श्रावणातील पहिल्याच सोमवारी झालेल्या या महाआरतीमुळे कोपरगावात धार्मिक आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या या उपक्रमाचे भाविकांकडून कौतुक होत असून श्रावणातील पुढील सोमवारी महाआरतीला मोठी गर्दी होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। SG मराठी न्यूज चॅनलसाठी संतोष जाधव, कोपरगाव। नीलकंठाय शांभवे अमृतेशाय सर्वाय महादेवाय ते नमः। उपस्थित सर्व गंगा आरतीला आलेले सर्व भाविक, आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार नागपंचमी महापर्वकाल, या पर्वकालावर आज आपण सर्व गंगा तीरी गंगेच्या या तीरावर गंगा आरती करता जमलो आहोत। जमत असताना या ठिकाणी ज्यांनी नियोजन केलं गेल्या 4 वर्षापासून या ठिकाणी गंगा आरतीचा हा उत्सव महोत्सव आपल्या सर्वांना डोळे भरून पाहता येतो। संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सभेचे आमदार विवेक भैया, त्यांचे मित्रमंडळ बिपिनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे, रेणुकाताई कोल्हे आणि सर्व प्रतिष्ठानच्या भाविकांच्या माध्यमातून हा उत्सव महोत्सव गंगा आरतीचा या ठिकाणी साजरा होतो। हा सोहळा सर्वांना बघण्यात येतो। गंगेचा महिमा आपल्या सर्वांना ज्ञात आहे, माहिती आहे। आपल्या संस्कृतीमध्ये, धर्मामध्ये संत होऊन गेले ते नामदेव महाराज, आणि त्या नामदेव महाराजांनी गंगेचा महिमा, नामदेव महाराजांनी कुशावर्ताचा महिमा, ब्रह्मगिरीच्या परिक्रमेचा महिमा आणि हा सांगलेला आहे। म्हणून वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा, दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्याशी नाही यमपुरी, कुशावर्ती करिता स्नान त्यांचे वैकुंठी राहणे, नामा म्हणे प्रदक्षिणा त्यांच्या पुण्या नाही गणना। आणि असा हा नामदेव महाराजांनी गंगेचा महिमा गायला आहे। आणि ही जी गंगा आरतीचा उत्सव खऱ्या अर्थाने आणि उत्तर प्रदेशमध्ये आणि त्या परिसरामध्ये होत असतो, आणि तीच परंपरा ती गंगा आणली, एका राजाने आणली। ही गंगा एका ऋषीने आणलेली, त्या ऋषीचं नाव आहे गौतम ऋषी। आणि तिकडची जी गंगा, उत्तरेकडची गंगा, ती भगीरथ राजाने आणली, म्हणून तिला भागीरथी गंगा आणि हिला गौतमी गंगा म्हणतात। असा गंगा गोदावरीच्या पवित्र तीरावर या ठिकाणी हा उत्सव महोत्सव अर्थात गंगा आरतीचा सोहळा आपल्या सर्वांना या ठिकाणी बघण्यात येत आहे। मी या ठिकाणी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने प्रतिष्ठानला धन्यवाद देतो। त्यांच्याकडून अशाच प्रकारचे सत्कर्म सत्कार्य घडत राहो अशी अपेक्षा, शुभेच्छा व्यक्त करतो। संधान साहेबाचं नाव राहिलं। गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव जनेश्वरा, गुरुर् साक्षात जनार्दन स्वामी तस्मै श्री ओम जनार्दनाय नमः। नमः पार्वती पते हर हर
बोला प्रभु रामचंद्र भगवान की, पवन सुत हनुमान की, बोलो गंगा मैया की, सब संतन की, सब भक्तन की. पहिला प्रथम पवित्र अशा भूमीला वंदन करू. या भूमीमध्ये असणाऱ्या सर्व देवदेवतांना वंदन करू. उपस्थित असणारे सर्व साधू संतांमध्ये निष्काम कर्मयोगी जगद्गुरू जनार्दन बाबांच्या स्वरूपामध्ये गुरुवारी रमेशगिरी बाबांचं दर्शन आपल्याला होतं. ईश्वराचा मालक, सर्वांचा मालक आपला एकच आहे असा उपदेश करणारे जंगलीदास माऊलींच्या स्वरूपामध्ये आमचे परमानंदगिरी महाराज असतील आणि आपण सर्वजण खूपच मोठे भाग्यवान आहोत. आत्ताच महाराजांनी सांगितलं, जणू काही कुंभाची चावल शुभारंभ पहिली आहुती या ठिकाणी आपली पडलेली आहे. भगवान परमात्म्यांना प्रार्थना करू, चांगला पाऊस येऊ द्या, चांगले पिकं येऊ द्या आणि लवकरच लवकर ह्याच गोदावरीवर चांगला भव्य दिव्य घाट या पुलाच्या ह्या बाजूला आणि त्या बाजूने चांगल्या प्रकारचा होऊ द्या आणि तोही भक्तांच्या माध्यमातून होऊ द्या, सरकारचे पैसे न घेता, बरं का. आणि कारण आपण कधीतरी आलो तर आपल्याला वाटलं पाहिजे आपलं काहीतरी आहे का नाही. आणि म्हणून या कोपरगाव ही भूमी अनादी कालापासून पवित्र आहे. कारण इथं शुक्राचार्यांचं वास्तव्य आहे, साईबाबांचं आहे, जंगलीदास माऊली आहे, जनार्दन स्वामींचं आहे आणि आपल्यासारखे भाग्यवान आपणच आहोत. त्याचप्रमाणे कोले साहेबांच्या माध्यमातून जनार्दन बाबांची समाधी इथं होण्याला कारण आमचे चव्हाण साहेब असतील, कोल्हे साहेब असतील, अनेक भक्त आहे आणि आपल्या सर्वांचं पुण्य आहे म्हणूनच एवढे संत आहे. तेव्हा सर्वांकडून आपल्या धर्माचं काम झालं पाहिजे हीच आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो. कार्यक्रम सुंदर ज्यांनी घडून आणला त्यांचा एकदा वरात करून टाळी वाजवा. कारण देश को तीन सजावत आहे, सती, संत आणि शूर वीर यांच्यामुळे देशाची मान उंच आहे. आणि म्हणून आता लगेच आपण गुरुवारी रमेशगिरी बाबांकडे माईक देऊ. जनार्दन बाबांच्या रूपामध्ये ते आपल्याला आशीर्वाद देतील.